पुढची मॅच खेळवायची आहे आणि सगळे आपलेच आहेत. सर नवजीवन दिगोडी सलामीची जोडी आपण पाठवायची आहे. नवजीवन दिगोडी यानंतर आपण समालोचन कक्षामध्ये वळणार आहोत, पण तत्पूर्वी ज्यांनी ज्यांनी ही सेमीफायनलची आणि त्याच वेळेला यासिनजी फायनलची पारितोषिकं आपल्याला म्हणजेच मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि त्याच वेळेला उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये ज्यांनी स्पोर्ट्स सायकल या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपल्याला पुरस्कृत केलेलं आहे त्या सर्वांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यांची ही मी नावानिशी अर्थात त्यांचा आभार व्यक्त करणार आहे. लास्ट मॅचचा म्हणजे पहिल्या सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी पारितोषिक स्पोर्ट्स सायकल आहे आणि नो डाऊट या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय विश्वेश. विश्वेश, पण बक्षीस तुला नंतर घ्यायला यायला लागेल, आता येऊ नको, आता तू तुझ्या सहकाऱ्यांसोबत थांब. बक्षीस आपण नंतर फायनल नंतर बक्षीस देणार आहोत आणि दुसऱ्या सेमीफायनल कडे मी वळणार आहे. मी पुन्हा एकदा वळतो समालोचन कक्षामध्ये. आकाश मांजरेकर, संजय म्हात्रे त्या ठिकाणी उपस्थित आहेत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद संदीप. दुसरा सेमीफायनल आपण बघतोय या ठिकाणी किट्टू 11 जय हनुमान फकीरपडा आणि नवजीवन दिगोडी या दोन संघामध्ये दुसरा सेमीफायनल रंगलेला आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारलं या ठिकाणी जय हनुमान फकीरपडा संघाने आणि फलंदाजासाठी आमंत्रित केलेला आहे ते नवजीवन दिगोडी संघासाठी. सुमित पाटील आणि साहिल खांबे ही जोडी दोन्ही उजव्या हाताचे फलंदाज आपण पाहतो सलामीच्या भूमिकेत या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आणि गोलंदाजी मार्कवरती या ठिकाणी षटक नंबर पहिलं प्रगती पदावरती कनकेश्वर एंड कडून गोलंदाज सज्ज झालेला आहे. आश्लेषा आमचे अर्थातच दर्शन वाकडे यांची कन्या या मी आमंत्रित करतो की आपण स्टेजवरती यायचं आहे. आश्लेषा आईला. ओव्हर टू संजय. धन्यवाद. निसर्गरम्य कोकण किनारपट्टीच्या सासोनी गावात श्री अमृतदादा चषक 2022 दर्शन वाकडे आयोजित स्पर्धेमधला हा दुसरा सेमीफायनलचा मॅच या ठिकाणी जगविख्यात शिल्पकार करमरकर यांच्या भूमीमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. टॉस जिंकलाय फकीरपाडा संघाने आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. पहिलं षटक पहिलाच गोलंदाज या ठिकाणी सज्ज झालेला असेल. विश्वजित ठाकूर षटक नंबर फर्स्ट कनकेश्वर एंड कडून गोलंदाजी मार्कवरती उजव्या हाताचा गोलंदाज सज्ज असेल आणि त्याच्या समोरती सुमित सुनील पाटील हा एक बलदंड शरीर यष्टीचा फलंदाज आपण पाहतोय ज्याने पहिल्या दिवशी अगदी आपल्या बॅटने जबरदस्त बॅटिंग केली आणि आपल्या संघाला सेमीफायनल मध्ये नेऊन ठेवला. तोच सुमित पाटील आपण बघतोय. क्षेत्ररक्षणाचे व्यूहरचना आपण बघितली तर 30 गजच्या आतमध्ये पूर्णपणे क्षेत्ररक्षक, 30 गजच्या बाहेर एक आपण पाहतोय मिड विकेट आहे आणि एक लॉंग ऑन. पहिला चेंडूवरती आत्मघातकी फटका क्षेत्ररक्षक लॉंग ऑन वरती होता आणि पहिल्या चेंडूवरती सुमित पाटील बॅक टू द पॅव्हलियन. मगासपासून सूचना करतोय श्री अमृतदादा चषक 2022 च्या निमित्तानं महिला कक्ष ज्या ठिकाणी आहे तिथे आपण
खुर्च्या ठेवलेल्या आहेत महिलांसाठी, त्या राखीव आहेत. तर कृपया आपण त्या महिलांनाच बसण्याची व्यवस्था करून द्यायची आहे. जर कोणतीही पुरुष मंडळी तिथे बसलेली असतील तर त्यांना विनंती असेल की कृपया आपण त्या महिलांसाठी राखीव असल्या कारणाने त्यांना आपण बसण्याची व्यवस्था करून द्यायची आहे. सूरज खांबे नवीन फलंदाज मैदानात येतोय. सुमितने अगदी खूप निराशा केली. आज आपला या विभागातला प्रेक्षक आज सुमित पाटीलची बॅटिंग बघण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाला होता, परंतु पहिल्या चेंडूवरती बघा जिथे लोंगांवरती क्षेत्ररक्षक तैनात केला होता विश्वजित ठाकूरचा ओरपीच चेंडू सरळ तो लोंगांवरती खेळतोय आणि झेलच्या स्वरूपात बाद झाला. गोल्डन डकवरती पहिला विकेट नवजीवन दिगोडी या संघाचा गमावलेला पाहतोय. विश्वजित ठाकूरचा हा दुसरा चेंडू आडव्या बॅटने त्याला दिशा दिले, सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 2-3 बाउन्स 4 रन. चौकार एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण पाहणार आहोत 9. मिडॉनवरती क्षेत्ररक्षक आहे. स्टेट डाईव्ह मारायचा होता मात्र व्यवस्थित फटका येत नाहीये. संजय आपण पाहतोय गेले 4 दिवस आपल्या ब्लॅकबोर्ड वरती सुद्धा स्कोरिंगचं काम केलं जाते. ते आमचे स्कोरर मित्र प्रशांत ठाकूर यांचंही मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन सुद्धा करतो आणि आभारी व्यक्त करतो. चांगला फटका यावेळेला मिड ऑफच्या डोक्यावरून लॉंग ऑफ सीमारेषा गाठणार या सिरीज नवजीवन दिगोडीसाठी हा एक स्मॅशिंग 4 पाहायला मिळतोय. या ठिकाणी पारितोषिक आणखीन येतोय मिहिर कोलवणकर यांच्याकडून. हे पारितोषिक आहे प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये, प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये आणि प्रत्येक चौकारासाठी 100 रुपये असं पारितोषिक या ठिकाणी मिहिर कोलवणकर यांनी लावलेलं आहे. आज खूप सारं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून सर्व खेळाडूंना आलेल्या या ठिकाणी समालोचकांना आलेलं आहे. मीर यांचं खूप खूप धन्यवाद. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 13 धावा लागल्यात त्या 1 गड्याच्या मोबदल्यात. चालू सामना आपण बघतोय या स्पर्धेचा दुसरा सेमीफायनलचा मॅच आहे, जेथे किट्टू 11 जय हनुमान फकीरपाडा विरुद्ध नवजीवन दिगोडी असा मॅच सुरू आहे. प्रथम फलंदाजी करताना नवजीवन दिगोडी हा संघ पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गड्याच्या मोबदल्यात 13 धावा धावफलकावरती लावल्यात. सुमित पाटीलची विकेट पहिल्या षटकामध्ये गमावली आणि त्यानंतर सूरज खांबे आणि साहिल खांबे हे खांबे बंधूंची जोडी मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय. षटक नंबर 2 प्रगती पथावरती सुंदर फटका या ठिकाणी आपण पाहतोय कव्हरच्या दिशेला खेळलाय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू पकडतोय तोपर्यंत दोन्ही बंधूंनी अत्यंत चांगल्या रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून 2 धावा पूर्ण केल्यात. 2 धावेने धावसंख्या एकूण 15 वरती पोहोचले. प्रथमेश मात्रे आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय फुलादेवी माता मंदिर एंड कडून. बॅटचा मोठा एज आणि यावेळेस नवजीवन दिगोडी संघाचा सूरज रमेश खांबे बॅक टू द पॅव्हलियन.
बघा इकडे पारितोषिक वाढलेलं आहे. गोरखजी कडवे, गोकुल धाबा यांच्या माध्यमातून 6 चेंडूमध्ये जरी 3 षटकार मारले तरी एकूण 5,000 रुपये पारितोषिक आलेलं आहे. आणि ती सुवर्ण संधी आता असेल नवजीवन दिघोडीच्या फलंदाजांना. यावेळेस काय वेग आपण बघतोय. शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू होता. चेंडू उचलवलाय मातीच्या विकेटवरती. हा चेंडू आपण बघतोय अगदी खूप उंचावरून येतोय आणि त्या ठिकाणी फलंदाज स्ट्राईकवरती अगदी तरुण तडफदार असा सागर पाटील आहे, पिंट्या पाटील आहे आणि त्याला चकवलेला आपण बघतोय. धावफलकावरती जैसे थे स्कोर आपण 15 वरती थांबलाय. यावेळेस जबरदस्त टायमिंग स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर गगनभेदी गगनचुंबी षटकार. त्या बॅटमधून आलेला हा षटकार धावसंख्या एकूण 21 वरती नेतोय. 2 चेंडू अजून सुद्धा शिल्लक आहेत आणि ती संधी जरूर असेल. यावेळेस मात्र मॅचच्या इनर एज वरती चेंडू लागलाय. स्क्वेअर लेग वरती शॉट वरती क्षेत्ररक्षक चेंडू वरती त्या ठिकाणी अबू येतोय. चेंडू फील्ड केलाय तोपर्यंत एक धाव सागरच्या बॅटमधून येतोय. एका धावेने धावसंख्या एकूण 22 धावा धावफलकावरती लागल्यात. साहिलसाठी पारितोषिक आलेलं आहे. मिहीर कोलवणकर यांच्याकडून 1 षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. मीर कोलवणकर अगदी लोहर फुलटाच पद्धतीचा चेंडू होता. त्यावरती अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला नाही. अगदी सन्मानपूर्वक त्याला खेळतोय. त्या ठिकाणी मिडॉन वरती क्षेत्ररक्षक चेंडूवरती फील्ड करतोय तोपर्यंत एक धाव साहिलच्या बॅटमधून येतोय. एका धावेने धावसंख्या एकूण 23 वरती जाऊन पोहोचतोय. 2-23 2 षटक पूर्ण नवजीवन दिघोडी या संघाची धावसंख्या आपण पाहतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर पॉवर प्लेची जी पाबंदी आहे ती हटलेली आहे आणि पाबंदीच्या नंतर आपण आता मात्र क्षेत्ररक्षण पांगवलेला पाहायला मिळेल. जे ते किट्टू 11 जय हनुमान फकीरपाडा हा संघ आपण पाहतोय. ओपन मधून आलेला हा संघ एक बलाढ्य संघ आहे आणि त्याचा कॅप्टन जो आपण अबूला बघतोय अलिबाग तालुक्यातला एक तरुण तडफदार असा उत्कृष्ट खेळाडू आणि तो आज कॅप्टनशिप या ठिकाणी करतोय किट्टू 11 जय हनुमान फकीरपाडा या संघाची. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण बघितला तर साहिल कांबे हा नवजीवन दिघोडी या संघाचा कॅप्टन आहे. विश्वजीत साठी पारितोषिक आलेलं आहे आणि साहिल साठी सुद्धा आलेला आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आला तर साहिलला 1000 रुपये. पहिल्या चेंडूवरती विकेट आले तर विश्वजीतला 1000 रुपये. मीर कोलवणकर याच्याकडून आहे. बघा बक्षिसांची अगदी खैरात केली जातोय. जिथे पैशाचा पाऊस पडला जातोय. विश्वजीतचा पहिला चेंडू अगदी बुंद्यात टाकला होता. विश्वजीत सुद्धा चान्स घेणार हे नक्की होतं. काय अप्रतिम फास्टर वेगवान चेंडू या ठिकाणी टाकलेला आहे. यॉर्कर आपण बघतोय ऑफ स्टंपच्या अगदी किंचीचा बाहेरून चेंडू विकेट किपरच्या हातात जाऊन विसवलाय. मात्र पहिल्या चेंडूवरती कोणती धाव येत नाहीये. षटक नंबर 30 प्रगतीपथावरती विश्वजीत ठाकूर गोलंदाजी मार्कवरती कनकेश्वर एंड कडून गोलंदाजी करतोय. पॉवर प्लेच्या पाबंदीनंतर आपण क्षेत्ररक्षक 30 गजच्या आतमध्ये 3 क्षेत्ररक्षक, 1 स्लिप, 1 शॉट फाईन लेग, 1 पॉइंट वरती क्षेत्ररक्षक आपण बघतोय. विश्वजीतचा दुसरा चेंडू शॉट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू होता. चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न आपण बघतोय परंतु चेंडूचा एवढा वेग होता गोलीच्या रफ्तारने चेंडू विकेट किपरच्या हातात जाऊन विसावलाय. लागोपाठचा दुसरा चेंडू या ठिकाणी निर्धाव टाकलाय. रायगड प्रीमियर लीग खेळणारे हे दोन्ही खेळाडू आपण बघता सागर पाटील आणि त्या ठिकाणी साहिल खांबे हे दोन्ही खेळाडू अत्यंत जबरदस्त असे खेळाडू आहेत आणि त्याच्या समोरती अगदी भारतामधला उत्कृष्ट गोलंदाज विश्वजीत ठाकूर. यावेळेस लॉंगांवरती क्षेत्ररक्षक अत्यंत चांगलं होतोय. एकेरी धाव मिळेल ती साहिल खांबेला. एका धावेने धावसंख्या एकूण वाढते ती 24 वरती. 24 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक 30 सुरू असताना संजय आपण पाहतोय संजय तसं पाहिलं तर विश्वजीत ठाकूर संपूर्णपणे महाराष्ट्राची आन बान शान म्हणून ओळखला जातो आणि ज्या विश्वजीत ठाकूरने काल
भन्नाट स्पीडने गोलंदाजी केली ना, तोच विश्वजित ठाकूर आजही त्याच पद्धतीने चार झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. नवजीवन दिघोडी संघाला या खेळाडूला खेळणं इतकं साधं सोपं असणार नाहीये हे विश्वजित ठाकूर याही वेळेला सिद्ध करतोय. पण नवजीवन दिघोडी संघाने थोड्या अंशी का होईना ते पॅरामीटर्स थोडे विसरावे लागतील की आपण सेमीफायनल पर्यंत ज्या बेधडक वृत्तीने मैदानामध्ये आलेलो आहोत आणि किंबहुना धावफलकावरती जर पाहिलं तर तिसरं षटक सुरू असताना 25 धावा लागल्यात, म्हणजे धावा चांगल्या येत आहेत. फक्त ती जिगरबाज वृत्ती याही वेळेला टिकून ठेवावी लागेल. पण बघ विश्वजित ठाकूर परत एकदा आतापर्यंत यॉर्कर लाईन गोलंदाजी करत होता, अचानकपणे हा उसळणारा चेंडू त्याने आणि वेलकम इन प्रोफेशनल क्रिकेट असा कदाचित साऊंड मैदानामध्ये आला असेल किंवा त्याच वेळेला साहिलला सुद्धा वाटला असेल. अशा प्रकारचा चेंडू आहे. हीच फार महत्वाची गोष्ट असते ज्याचा उल्लेख यासिनजी मर्चंट यांनी केला होता की दिघोडी संघ सातत्याने चांगला खेळतोय, त्याच्यामुळे अशा प्रकारचं प्रोफेशनल क्रिकेट त्यांनी खेळायला सुरुवात करावी किंवा त्याच वेळेला अशा प्रकारच्या क्रिकेटमध्ये वारंवार त्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदवावा, ज्यामुळे त्यांच्याकडून चांगला परफॉर्मन्स सामन्यामध्ये किंवा स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. आणि ती एक आशा आपण या संघाकडे पाहू शकतो. अर्थात फकीरपाडा संघाला सुद्धा माहिती आहे, मनोज भोईर यांनी पुरस्कृत केलेला किट्टू 11 फकीरपाडा संघ या ठिकाणी मैदानामध्ये ज्यांच्याकडे खूप चांगले खेळाडू आहेत आणि ज्याच्यामुळे आज जी आपण गर्दी मैदानामध्ये पाहतोय, दर्शन वाकडे यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेमध्ये प्रत्येक कोपऱ्यावरती तुम्ही एक नजर टाकलीत ना, म्हणजे 360 डिग्रीमध्ये या मैदानावरती जर तुम्ही नजर फिरवलीत तर मैदानाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये इथे प्रेक्षक वर्ग तुडुंब गर्दी केलाय. युट्यूबला सुद्धा प्रेक्षक वर्ग tenniscricket.in च्या साहाय्याने आमच्याशी जोडला गेलाय आणि मग हे सर्व प्रेक्षक वर्ग एकच अपेक्षा व्यक्त करतोय की सामना अटीतटीचा व्हावा, रंगतदार व्हावा. पहिला सामना उपांत्य फेरीचा ज्या प्रकारे टायगर लेन सासवणे संघाने उपांत्य फेरीमध्ये विजय संपादन करून अंतिम फेरीत धडक मारले, तर मग आणखीन एक संघ आपलाही जर मैदानामध्ये फायनल मध्ये गेला तर बघायला आणखीन मजा येईल. अर्थात हे सगळं ऐकताना राजेश मोहितेलाही आनंद होतोय, कारण त्यांची टीम फायनलला गेली होती, त्यांनी फायनल जिंकून दाखवली होती आणि मग तसे जिंकून दाखवणारे खेळाडू जेव्हा मैदानात असताना तेव्हा त्यांना ते चॅलेंज स्वीकारावं लागतं. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो बघा की लुक ॲट द बॉल नॉट टू द बॉलर, या पंक्तीप्रमाणे जर तुम्ही खेळायला गेलात तर नवजीवन दिघोडी संघाला ती आपली परंपरा थोडी अंशी का होईना आठवावी लागेल की आम्ही सुद्धा विजेते होतो आहोत आणि कदाचित या सामन्यामध्ये सुद्धा होऊ शकतो. नक्कीच संदीप, आपण बघतोय या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 26 धावा धावफलकावरती लागल्यात. धावांचा आलेख हा कमी होताना बघतोय. पहिल्या षटकासाठी आला तर विश्वजित ठाकूर 13 धावा खर्च केला, त्या षटकामध्ये 1 विकेट त्याला प्राप्त झाली. दुसरं षटक प्रथमेशने टाकलं, प्रथमेशने त्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या, 1 विकेट प्राप्त केली. तिसरं षटक अगदी उत्कृष्ट षटक आलं, कंजूस षटक आलं आणि ते विश्वजित ठाकूरचं फक्त 3 धावेचं आलेलं पाहायला मिळालं. एकूण 26 धावा धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय. यावेळेस सागरला संधी आहे, कारण या मोठ्या सामन्यामध्ये आज आपली कर्तबगारी दाखवावी लागेल. सागर, कारण बऱ्याचसा आपण बघितला तर फुलाई देवीची स्पर्धा याच मैदानावरती असते आणि नवजीवन दिघोडी हा सेमीफायनलमध्ये हा कित्येक वेळा आपण बघितलाय आणि पुनश्च एकदा या मोठ्या स्पर्धेमध्ये हा सेमीफायनलमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आलाय, तो गोलंदाज माली. हर्षिकेश माली आपण बघतोय, नौकार गावाचा हा खेळाडू आज ओपनच्या लॉटमधून खेळताना आपण बघतोय. हर्षिकेश माली हे नाव अगदी कमी वयात प्रसिद्धी झोतामध्ये आलं. त्याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने फकीरपाड्याच्या मैदानावरती यांनी ती गोलंदाजी केली आणि मग पूर्ण अगदी रायगडला त्यांनी ओळख निर्माण केली, असं हर्षिकेश माली आपण पाहतोय. चेंडूला खेळला एक स्क्वेअर लेग वरती, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूवरती फील्ड करतोय. एकेरी धाव मात्र यावेळेस सागर पाटीलला आपल्या बॅटच्या माध्यमातून प्राप्त होईल. एका धावेने एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय त्या 28 धावा. फुलाई देवी माता मंदिर एंड कडून आपण हर्षिकेश मालीला बघतोय. आता मात्र पारितोषिक वाढताना बघतोय. मीर कोलवलकर यांच्याकडून प्रत्येक चौकार षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक असेल. यावेळेस ठोकलाय मात्र 1 बाउन्स ओव्हर द रोप, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, दणदणीत खणखणीत चौकार.
डॉनचं गाणं लावतोय. इथे डॉन बनावा लागेल. डॉन जर बनलो तर प्रतिस्पर्धेला गारद करण्याची किमया दाखवू शकतोय साहिल खांबे. कॅपॅसिटी आहे, क्षमता आहे. वाह, मात्र सरळला स्क्वेअरला कव्हरच्या दिशेला डीप एक्स्ट्रा कव्हर वरती क्षेत्ररक्षक तैनात होता. एकच धाव या ठिकाणी साहिलला प्राप्त होईल. गॅप धुंडण्यात मात्र यश येत नाहीये. जिथे क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी चेंडूला टोलावला होता. एकेरी धावेने धावसंख्या एकूण वाढतोय ती 33 धावसंख्येवरती. षटक चौथं सुरू आहे. जे ते गोलंदाज हर्षिकेश माली आपण बघत आहात. नवकार गावाचा हा सुपुत्र. डाव्या एसटीच्या बाहेर पिच केला चेंडू अतिरिक्त स्वरूपाचा असेल. वाईट चेंडू आहे. सागर पाटील समोरती आपण बघतोय. सागरला त्याच्या क्षमतेनुसार तेवढीशी फलंदाजी करता आली नाहीये. तो मोठ्या फटक्यासाठी ओळखला जातो, परंतु क्रीडांगणावरती गेल्यानंतर तेवढी त्यांनी क्षमता दाखवलेली नाही आहे. परिपक्वता दिसत नाहीये. या ठिकाणी थोडासा स्लोवर वन टाकला होता. चेंडू पॅडवरती लागला. अपील जरूर केलं होतं, मात्र पंचांनी लगेच दर्शवलंय की काहीसा उंचीवरती होता चेंडू. एक धाव जरूर घेतली जातोय. लेग बायच्या स्वरूपात एक धाव धावफलकावरती वाढेल आणि एका धावेने एकूण धावसंख्या धावफलकावरती लागते ती 35 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक नंबर 4 सुरू आहे. चौथ्या षटकातून विचार केला तर फक्त एक चेंडू शिल्लक असणार आहे, तो हर्षिकेश मालीचा. स्ट्राईक वरती आता साहिल खांबे. दोन्ही मोठे खेळाडू आहेत, परंतु अजून सुद्धा रूम दिलेला नाही आहे. यावेळेस सरळ ठोकलाय, मात्र क्षेत्ररक्षकाच्या हाताला स्पर्श करून चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. त्या ठिकाणी आपण बघतोय विश्वजित ठाकूर सारखा क्षेत्ररक्षक होता आणि त्याच्या हाताला स्पर्श करून हा षटकार जातोय. संजीवनी देणारा षटकार असेल, कारण या षटकाराने त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि त्याचबरोबर धावफलकावरती 6 धावा सुद्धा वाढलेल्या असतील. या ठिकाणी जीवनदान सुद्धा म्हणूया साहिल खांबेला. 6 चेंडू शिल्लक असतील. पहिल्या सत्रामधून आपण सेमीफायनलचा दुसरा मॅच बघत आहात, जे ते किट्टू 11 जय हनुमान फकीरपाडा विरुद्ध नवजीवन दिगोडी असा दुसरा सेमीफायनल आपण बघतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 41 धावा धावफलकावरती लागल्यात त्या नवजीवन दिगोडी या संघाच्या. सागर पाटील आणि साहिल खांबे ही जोडी मैदानात आपण बघतोय. गोलंदाजी मार्कवरती नवीन षटक कनकेश्वर एंड कडून गोलंदाज सज्ज असेल. रवी बुंबक. संदीप नेहमीच म्हणतो की रवी बुंबक आणि झिराड या गावाचं त्या खेळाडूंचं खूप मोठं नातं आहे आणि खऱ्या अर्थाने बराचसा प्रेम त्यांच्यावरती केलेला आहे आणि त्यामुळे रवी बुंबकला आज आपल्याला या क्रीडांगणावरती दुसऱ्या दिवसात सुद्धा पाहायला मिळतोय. षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. आता पारितोषिकामध्ये वाढ झालेली आहे. प्रत्येक षटकारामध्ये वाढ होतोय. आपण बघतोय पारितोषिकामध्ये प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. मीर कोलवणकर. रवी बुंबकचा हा पहिला चेंडू सरळ ठोकलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सागर पाटीलच्या बॅटमधून गगनभेदी गगनचुंबी षटकार. आता पारितोषिक वाढलंय. एक षटकाराने आता पुढे पारितोषिक असेल 1000 रुपयाचं पारितोषिक मीर कोलवणकर यांच्याकडून आहे. बघा पारितोषिक वाढतोय. रवी बुंबक सारख्या गोलंदाजावरती आक्रमण केलेलं आहे. रवी बुंबकचा हा चेंडू आपण बघतोय कार्पेटने केला. लोंगापवरती क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फील्ड करतोय अत्यंत चांगल्या पद्धतीने आणि यावेळेस एक धाव धावफलकावरती वाढतोय. 48 धावा धावफलकावरती लागल्यात. 50 किंवा 55 धावापर्यंत मजल मारले तर एक चांगली टोटल उभी राहू शकतोय. जी आपण बघतोय सूरज खांबे, साहिल खांबे आणि प्रथमेश मात्रे ही गोलंदाजी नक्कीच एक चांगल्या दर्जाची आहे. रवी बुंबकचा हा तिसरा चेंडू. यावेळेस चेंडूचा पाठलाग सोडून दिला. यावेळेस अंतिम क्षणाला विचार केला की ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर जातोय. वाईटचा इशारा आलोय.
आणि त्यामुळे अतिरिक्त धावफलकावरती वाढतोय. 49 धावा लागल्यात. साईलसाठी सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक मीर कोलवणकर यांच्याकडून येतोय. बुंद्यात टाकलाय, अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि त्यामुळे चेंडूला अगदी खोदून काढलेला आपण बघतोय. चेंडू येतोय लॉंगांच्या क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूला फेड करतोय. तोपर्यंत साहिलने 50 धावा धावफलकावरती लावल्यात त्या नवजीवन दिगोडी संघाच्या. संजय, एक पारितोषिक मगाशी राहिलं होतं. दोकोडे संघाचे प्रीतम मात्रे त्यांच्यासाठी पारितोषिक होतं दर्शन वाकडे यांच्याकडून षटकारासाठी 2000 रुपयांचं. तर प्रीतम आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे. रवी बुंबक, रवी बुंबकचा हा चेंडू सुद्धा बघा व्यवस्थित खेळता येत नाही आहे. रवी बुंबकच्या पहिल्या चेंडूवरती षटकार जरूर आला, मात्र मागचे तिन्ही चेंडू जर विचार केला तर एकेरी धावा या ठिकाणी खर्च केलेला आहे. व्यावसायिक क्रिकेट खेळताना आज आपण बघतोय रवी बुंबक आणि त्यामुळे त्या मैदानावरती तो दाखवून देतोय. अफलातून गोलंदाजी 4 चेंडूमध्ये फक्त या ठिकाणी 9 धावा खर्च केल्यात त्या रवी बुंबकने. 10 धावा खर्च केल्यात. आपण बघतोय एक वाईड आला होता. यावेळेस चांगला फटका, मात्र गॅप येत नाहीये. चेंडू लॉंग ऑफ वरती फील्ड होतोय. साहिल कांबेच्या बॅट मधून 1 धाव आणखी वाढतोय. धावसंख्या आपण बघतोय ती एका धावेने 52 धावा धावफलकावरती लागल्यात. 1 to go असेल. शेवटचा चेंडू या सत्रातून आपण बघतोय. षटकार जर आला तर 2000 रुपयाचं पारितोषिक मीर कोलवणकर करून असणार आहेत या शेवटच्या चेंडूवरती. ओहो, रवी बुंबकचा हा चेंडू आपण बघतोय. शॉर्ट ऑफ लेन टाकलाय, उचलवलाय आणि सरळ विकेट किपरच्या हातात त्याला पाठवलाय. तुम्ही किती पारितोषिक लावा, माझा मी नॅचरल चेंडू टाकणार, इथे रवी बुंबकने दाखवलंय. आणि या 5 षटकांची समाप्ती झाली. 52 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 53 धावांची आवश्यकता असणार आहे ती किट्टू 11 जय हनुमान फकीरपाडा या संघाला. संदीप, थँक्यू व्हेरी मच संजय. 53 धावांची गरज आहे आणि त्याच वेळेला सन्माननीय सरपंच संतोषजी गावण, स्पर्धेचे आयोजक दर्शन वाकडे या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आणि जिच्या नावाने ही पहिली स्पर्धा सुरू झाली होती ती आश्लेषा पण आहे. तर थोडा वेळ आहे माझ्याकडे, एक 5 मिनिट आपण आश्लेषाचा इंटरव्ह्यू घेऊया. मोठी झाली आश्लेषा आणि तुझ्या नावाने स्पर्धा सुरू झाली होती. आश्लेषा, फर्स्टली वेलकम. थँक्यू. आश्लेषा, मी तुला एक 2-3 प्रश्न विचारतो. ओके, पहिला क्वेश्चन एकदम सोपा आहे. इथे दिगोडी संघ मैदानामध्ये आता चाललाय मैदानात आणि दुसरा फकीरपाडा होता. तर त्यांची आता बॅटिंग असणार आहे. सो हु विल बी द विनर, फकीरपाडा और दिगोडी? आय थिंक सो फकीरपाडा. ओके, सो ती म्हणते की फकीरपाडा संघ सामना जिंकणार आहे. फकीरपाडा संघाच्या बाजूने तिने कौल दिला, म्हणजे सपोर्टिव्ह रोल असा आहे. ओके, सेकंड क्वेश्चन, व्हॉट्स युअर फिलिंग रिगार्डिंग दिस एंटायर टुर्नामेंट? Hello everyone, myself Asresha Darshan Wakde, the daughter of Darshan Wakde. Today I am here to say few words about this tournament. About the tournament, this is not only my saying, but everyone here saying it is not just wow, it is amazing and unbelievable. My father and all our Fulai Devi team and Shri Amrut Dada Sports Sasoni team took a lots of efforts to make this ground so beautiful. Each and everything is organized so well with great perfection. Thanks to all, and I also thanks all the broadcasting team to make this every amusing and interesting. ओके, थँक्यू व्हेरी मच. आणि एक लास्ट मो क्वेश्चन टू यू. आय थिंक हा कागद मी घेतो आता कारण तो फार इम्पॉर्टंट आहे, कारण तो कागदात नसला पाहिजे. व्हॉट्स युअर फिलिंग रिगार्डिंग दिस एंटायर ऑर्गनायझेशन अँड बिहाइंड दिस द रोल ऑफ दॅट पर्सनॅलिटी, दॅट मीन्स युअर फादर मिस्टर दर्शन वाकडे? He is so respected person in the society. I love my father. I love my father. Thank you for entire tournament.
My father is my real hero. He is so beautiful. He is my best friend. Great and my role model in my life. Thank you. ओके, मला हेच म्हणायचं होतं की हे शब्द येण्यासाठी आपल्या वडिलांबद्दलची फिलिंग असावी लागतं आणि आज ते आश्लेषाच्या मनात आहे. एकदा जोरदार टाळ्या आश्लेषाच्या या उत्तरासाठी सुद्धा. आश्लेषा प्लीज सिट डाऊन. हे एवढ्यासाठीच मित्रांनो मी घेतलं की जिच्या वाढदिवसाच्या निमित्तानं दर्शन वाकडे यांनी ही स्पर्धा सुरू केली होती. दर्शन वाकडे यांचा एकच थॉट होता की माझ्या मुलीचा वाढदिवस हे फक्त माझ्यासाठी नव्हे, संपूर्ण समाजासाठी एक सेलिब्रेशन असावं की प्रत्येकाने आपल्या घरामध्ये जन्मणारी मुलगी हिचा सन्मान केला पाहिजे आणि मग त्या प्रत्येक नात्याचा जो स्त्रीशी जोडला गेलेला आहे, मग तो बहिणीचा असेल, आईचा असेल किंवा त्याच वेळेला पत्नीचा सुद्धा असेल, घरातील स्त्री ही आपल्यासाठी सन्मानाची मूर्त आहे. आश्लेषा हिच्या वाढदिवसाला सुरू झालेली स्पर्धा आजचं हे 5वं अर्थातच संस्करण या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतंय. आशा करतोय दर्शन वाकडे यांच्या वतीने या स्पर्धेमध्ये आपणही हाच संदेश द्याल की स्त्री कालही आमच्यासाठी सन्मानाची होती, आजही आहे आणि उद्याही राहील. त्या मातृत्वाच्या अर्थातच मूर्तीला मी पुन्हा एकदा या ठिकाणी ग्रँड सॅल्यूट करतो आणि वळतोय समालोचन कक्षाकडे. धन्यवाद. धन्यवाद संदीप. आणि सामना सुरू होण्यापूर्वी इथे पारितोषिक आलेलं आहे. सन्माननीय एक दिलदार व्यक्तिमत्व मिहीर कोळवणकर यांच्यातर्फे पहिल्याच चेंडूवरती जर गडी बाद केला तर 1000 रुपये. जी हाँ, यहाँ पे नो बॉल के साथ शुरुआत हुई है. जीतने के लिए मैं फिर से एक बार याद दिलाना चाहूँगा 53 रनों की ज़रूरत, 5 ओवर का ये मुकाबला. हम देख सकते हैं एक टीम जो है वो ओपन लॉट्स के ज़रिए से आई है और उसी के साथ एक टीम जो है वो हमारे लोकल हीरोज़ है. पहला ओवर लेके आया है सूरज खांबे. सूरज खांबे ने इन 4-5 सालों में काफ़ी प्रभावित किया है. बल्लेबाजी की जोड़ी हम देख सकते हैं. स्ट्राइक एंड पर सुमित ढेकले और नॉन स्ट्राइक के एंड पर किरण पवार जाने माने बल्लेबाज है. राइट हैंडेड बल्लेबाज और बाएं हाथ के बल्लेबाजों का ये कॉम्बिनेशन जो कि बहुत ही जहरीला किस्म का होता है क्योंकि गेंदबाज को बार बार अपने लाइन एंड लेन में बदलाव करना पड़ता है और उसी के साथ साथ उनके कैप्टन को भी बार बार फील्डिंग में भी परिवर्तन करना पड़ता है. 20 चेंडूमध्ये जर या धावा कंप्लीट केल्या तर सन्माननीय गोकुळ ढाबाचे मालक गोरख कडू यांच्यातर्फे गोरख कडवे यांच्यातर्फे 5000 रुपयांचं इथे पारितोषिक आलेलं आहे. देखिए दोस्तों, ये मैच जीतने के लिए जद्दोजहद तो करनी पड़ेगी. हालांकि टीम स्पिरिट ज़बरदस्त है, टीम में बॉन्डिंग ज़बरदस्त है, इसमें कोई शक नहीं है. नवजीवन दिगोड़ी, उनका नाम ही नवजीवन. अगर यहाँ पे नया जीवन लेना है, फिर से एक बार फाइनल में प्रवेश करना है तो अपने आप पर भरोसा करना होगा. आज तक जितनी भी आपने कोशिश की है, मेहनत की है, प्रैक्टिस की है, आज उसका सिलहा मिलने का दिन है. मगर फुल टॉस गेंद और खाली क्षेत्र, गेंद 1 बाउंस लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए. ये सही मायनों में असली लड़ाई है. यहाँ पे नवजीवन दिगोड़ी की एक इम्तिहान लेने वाला ये मैच होगा. इसीलिए मैं दोस्तों नवजीवन दिगोड़ी के लिए ज़रूर कहूँगा कि ज़िंदगी की असली लड़ाई अभी बाकी है और मेरे इरादों का इम्तिहान भी अभी बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी भर ज़मीन हमने, आगे अभी सारा आसमान बाकी है. इस मैच को जीत कर आपको फाइनल में प्रवेश करना है तो कसावट भरी गेंदबाजी करनी पड़ेगी और उसी के साथ साथ यहाँ पे विकेट भी चटकाने होंगे. फिर से एक बार, जी हाँ, मगर सामने पड़ी हुई गेंद बहुत ही खूबसूरती के साथ उसे एग्जीक्यूट किया है और एलिवेशन भी दिया है. गेंद मिड विकेट सीमा रेखा के बाहर हवाई सफर करती हुई 6 रनों के लिए. धन्यवाद डीजे. सुमित ने कल भी प्रभावित किया था और आज भी प्रभावित कर रहे हैं. हमेशा ये खिलाड़ी प्रभावित करता है और इसी वजह से इन्हें कभी गिली नाम से जाना जाता है. उनके फ़ैन कभी उन्हें बाहुबली कहा करते हैं. बहुत ही लाजवाब बल्लेबाज है, नाला सोपारा से बिलोंग करते हैं और बाएं हाथ के पूरे महाराष्ट्र में, पूरे देश में अगर टॉप 10 बल्लेबाजों की अगर सूची निकाली जाए तो इस खिलाड़ी का नाम सबसे ऊपर लिया जाएगा.
अगली गेंद फिर से एक बार, जी हाँ इसमें दबा फुल टॉस गेंद थी मगर उसे ड्राइव करने की कोशिश कर रहे थे, पर कोई मूवमेंट बिल्कुल नहीं थी। खड़े खड़े उस गेंद को खेलने की कोशिश कर रहे थे। गेंद ने बल्ले का बाहरी सीरा लिया, गेंद थर्ड मैन की दिशा में जब तक फील्ड होती रन लेने का बिल्कुल यहाँ पे मौका नहीं था, कोई गुंजाइश नहीं थी। 14 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, 12 पर खेल रहे हैं सुमित। जी हाँ इसमें तबाह यॉर्क करने का प्रयास, मिथुन तेजी के साथ बिजली की रफ्तार से उस गेंद पर निकल गए। वाह बहुत ही बढ़िया फील्डिंग, कमाल की फील्डिंग। इसी तरह की फील्डिंग की अपेक्षा की जाती है। तमाम क्रिकेट के दीवाने आपको देखने के लिए आए हैं, आपका खेल देखने के लिए है, और यासीन सिर्फ सर, खेल नहीं तो अच्छा खेल देखने के लिए आए हैं। आणि यासीन सर बॉडी लँग्वेज बद्दल सुद्धा बोलावं लागेल दिघोडी संघाच्या, कारण ज्या पद्धतीचा एक पॉझिटिव्ह अप्रोच आणि ॲटिट्यूड मैदानात पाहायला मिळतोय दिघोडी संघाचा, तो नक्कीच वाखाणण्याजोगा आहे। जी और ये होना बहुत ही जरूरी, हम भी कुछ कम नहीं है ये बताने का आज ही मौका है, मगर इस मर्तबा गैप को ढूंढा है फिर से एक बार। सुमित ढेकले ने कवर के ऊपर से इस गेंद को खेल दिया लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। सूरज खांबे ने इस ओवर में हालांकि यॉर्कर करने की कोशिश की, मगर तकरीबन 3 या 4 गेंदें फुल टॉस कर गए और उसका पूरा फायदा उठाया सुमित ढेकले ने। 2 चौके और 1 छक्के के साथ सुमित ढेकले खेल रहे हैं 16 रन बनाकर। टीम का स्कोर जा पहुंचा है 18 रन। किरण पवार मात्र 1 गेंदों का सामना किया और 1 रन बनाकर खेल रहे हैं। किरण पवार के बारे में हालांकि आप सभी लोग जानते होंगे, चर्चित ये खिलाड़ी है। हाल ही में रायगढ़ प्रीमियर लीग जो एक बहुत ही एक लाजवाब टूर्नामेंट हुआ था, वहाँ पे मैन ऑफ द सीरीज के खिताब से नवाजे गए थे और अक्सर अपनी टीम के लिए शानदार बल्लेबाजी करते हैं, एक अच्छी ओपनिंग पार्टनरशिप देने में हमेशा कामयाब होते हैं। आज फिर से एक बार यहाँ पे देखना होगा क्या उनके बल्ले का जलवा यहाँ पे चलता है या नवजीवन दिघोड़ी उन पर भारी पड़ती है। इस बीच नए गेंदबाज आए हैं साहिल खांबे, अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके। साहिल हालांकि अब उनके पास तकरीबन 7 या 8 साल का एक्सपीरियंस जरूर हो चुका है। आज अपनी कलात्मक गेंदबाजी दिखानी होगी। नहीं, इस मर्तबा फिर से एक बार शॉर्ट ऑफ लेन गेंद और उसे आसानी के साथ हुक कर दिया है। गेंद डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। की संख्या जा पहुंची है 24 पर। बहुत ही तेजी के साथ, बहुत ही बड़े रफ्तार के साथ यहाँ पे रन बह रहे हैं, क्योंकि अब तक हमने 2 छक्के और 2 चौके इन 2 बल्लेबाजों के बल्ले से देखे हैं। सुमित ढेकले ने इसके पहले 2 चौके और 1 छक्का पहले ओवर में जड़ा था और इस ओवर में किरण पवार के बल्ले से 1 छक्का। काफ़ी शानदार यहाँ पे शुरुआत, बहुत ही लाजवाब यहाँ पे साझेदारी पनप रही है। शायद यहाँ पे गेंद का इंतजार हो रहा है, दूसरे गेंद को यहाँ पे टटोलते हुए हम देख सकते हैं किरण पवार को। अभी भी 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद और इसी वजह से शॉर्ट थर्ड मैन, शॉर्ट फाइन लेग, उसी के साथ एक शॉर्ट मिड विकेट और एक शॉर्ट पॉइंट और मिड ऑफ की दिशा में एक फील्डर तैनात है। 30 गज के दायरे में अगर बल्लेबाजों को रोकना है तो सटीक निशाने पे गेंद और उसी के साथ कट करने की क्षमता, ये होना बहुत ही जरूरी। मगर इस मरतबा स्क्वायर कट किया है, डीप बैकवर्ड पॉइंट सीमा रेखा के बाहर। फिर से एक बार गेंद रफू चक्कर होती हुई 4 रनों के लिए। के 7 रनों की संख्या फिर से एक बार छलांग लगाकर जा पहुंची है 28 रन। रनों का फ्लो देखिए, बहुत ही तेजी के साथ यहाँ पे धीरे धीरे आगे की तरफ बढ़ता हुआ जीत की तरफ यहाँ पे बहुत ही तेजी के साथ ये बल्लेबाजी करने वाली टीम दौड़ रही है। किट्टू 11, जी हाँ इस मरतबा मिड ऑफ के ऊपर से खेला किरण पवार के बल्ले से बैक टू बैक और एक यहाँ पे चौका आता हुआ। कमाल की बल्लेबाजी। बस यहाँ पे चौके और छक्के बड़े स्ट्रोक से ही डील कर रहे हैं। हर गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक
जी हाँ, फिर से एक बार उल्टे हाथ से खेलने का प्रयास काफी हद तक सफल। फिर से एक बार गेंद डीप थर्ड मैन सीमा रेखा के बाहर, 1 बाउंस 4 रन के लिए। कि फिर से एक बार बड़े स्ट्रोक में तब्दील करने की कोशिश कर रहे थे, मगर ये नाकाम कोशिश उनकी रही। मगर फिर भी उन्होंने बहुत ही बढ़िया पारी अपनी टीम के लिए खेली है। मात्र 7 गेंदों का सामना किया और 16 रन अपने टीम के लिए जोड़े। सुमीद ढेकले आउट होने के बाद हम देख सकते हैं नए बल्लेबाज मैदान में नमूदार होते हुए। हालांकि अलीबाग से बिलोंग करने वाला ये खिलाड़ी अबू नाम से जाने जाते हैं अक्षय मात्रे। बीस गेंदों में अगर ये रन चेस होते हैं तो गोकुल ढाबा के मालिक गोरख कड़वे इनकी जानिब से यहाँ पे एक बहुत ही बढ़िया इनाम आया है। तकरीबन 5,000 रुपये का इनाम आया है। देखिए, गेंदबाजी करने वाली टीम के लिए भी यहाँ पे प्रशंसा और अप्रिसिएशन करने की कोशिश, और इसी के साथ बल्लेबाजों को भी हौसला यहाँ पे देते हुए गोरखनाथ कड़वे। इस बीच 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। सूरज खांबे आए हैं तीसरे ओवर के लिए। राइट आर्म ओवर द विकेट प्रदर्शन जारी है। जी हां, जड़ में डालने का प्रयास किया था मगर उसे बैकफुट पर जाकर इनसाइड आउट में तब्दील किया। काफी करारा और बहुत ही शानदार लाजवाब ये कुरकुरा शॉट, 4 रन। वालीस रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। बहुत ही तेजी के साथ यहाँ पे बल्लेबाजी करने वाली टीम अपने लक्ष्य पर, अपनी मंजिल तक पहुंचते हुए दिखाई दे रहे हैं। रितेश मात्रे इनकी जानिब से एक अनोखा इनामी राशि आई है। इनामी राशि इसलिए है कि किरण पवार अगर एक हाथ से छक्का लगाते हैं तो 500 रुपये का इनाम यहाँ पे दिया जाएगा। देखिए, अलग अलग तरह के इनाम, अलग अलग तरह की पर्सनैलिटी, अलग अलग तरह की सोच यहाँ पे नजर आ रही है। एक हाथ से कोई छक्का देखना चाहता है तो कोई यहाँ पे 20 गेंदों में ये रन चेस होने देखना चाहता है। सूरज खांबे फिर से एक बार राइट आर्म ओवर द विकेट। जी हाँ, फुल टॉस गेंद और ये तो लॉलीपॉप, और ये तो परोस के दिया है बहुत ही खूबसूरती के साथ। उस गेंद को मात्र एलिवेशन दिया। गेंदबाज के ये ताकत और पेस का इस्तेमाल करते हुए गेंद को पहुंचा दिया है लॉन्ग लेग की दिशा में। दर्शक दीर्घा में गेंद सीमा रेखा के बाहर, 6 रनों के लिए। (48 रन। हालांकि यहाँ पे 15 गेंदें हो चुकी है, अभी भी 5 गेंदें आना बाकी है। 3 गेंदें अभी भी इस ओवर के आना बाकी है। जी हाँ, इस मरतबा बहुत ही बढ़िया गेंद थी, मगर जब तकदीर आपसे रूठ जाए तो यही होता है। बाय के रूप में यहाँ पे फिर से एक बार 4 रनों का इजाफा।
अब मात्र 1 रनों की जरूरत इस मैच को जीतने के लिए। 16 गेंदें हो चुकी है। जी हाँ, फिर से एक बार ओवर पिच बनाकर बहुत ही खूबसूरती के साथ उस गेंद को डीप मिड विकेट के ऊपर से खेलने में कामयाब रहे अबू, और एक छक्का यहां पे लगता हुआ। इसी के साथ ये मैच को जीत लिया है किट्टू 11 फकीरपाड़ा। जय हनुमान ने बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत बधाई। आणि 17 चेंडूमध्येच आपण पाहतोय धावसंख्या चेस केलेली आहे, धावसंख्येचा पाठलाग इथे झालेला आहे। तर विशेष असं अभिनंदन मी करेन, कारण असं सुरुवातीला वाटलं होतं आकाश की सामना जरा अटीतटीचा नक्कीच होईल, कारण नवजीवन दिघोडी सुद्धा एक गाजलेला संघ आहे। नवजीवन दिघोडी या संघानं या मैदानावरती याच्या अगोदर खूप चांगला खेळ इथे साकारला होता, परंतु आपण पाहतोय सेमीफायनलमध्ये अगदी सर सहजच त्यांच्या समोरच्या सेमीफायनलचा- संघाने हा सामना जिंकलेला आहे। सर मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड फक्त डिक्लेअर करून ठेवा, डिक्लेअर करून ठेवा। या सामन्यामध्ये सामनावीराचा मानकरी ठरला आहे 25 धावांची खेळी साकारणारा किरण पवार मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला आहे। अभिनंदन। सेमीफायनलच्या मॅन ऑफ द मॅचसाठी एक स्पोर्ट्स सायकल आहे, आणि स्पोर्ट्स सायकल आपण पाहतोय किरण पवार यांनी आपल्या नावावरती केलेली आहे। पुन्हा एकदा मनपूर्वक